विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक सुनील घुगे. आज आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील प्रकरण क्रमांक 1 इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स या संदर्भात थेरॉटिकल भाग जो आहे तो आज आपण पाहणार आहोत. ही जी थेअरी आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यावरूनच आपल्याला पार्टनरशिप फायनल अकाउंटचे एक्झाम्पल सोडवता येतील. त्यासाठी आपल्याला हे जे प्रकरण आहे या प्रकरणाचा थोडासा प्रास्ताविक भाग आपण समजावून घेऊया. तर आपल्याला हे जे प्रकरण आहे हे प्रकरण कशाच्या संदर्भात मध्ये आहे हे आपल्याला प्रस्तावावरून लक्षात येईल. आणि त्यानंतर आपण थोडीशी प्रस्तावना झाल्यानंतर प्रत्यक्षात आपल्याला हे उदाहरण परीक्षेमध्ये कशा पद्धतीने सोडवावं लागतं हे आपल्याला नंतर मी फळ्यावरती तुम्हाला एक्झाम्पल्स सोडून दाखवलं जाईल. तात्पुरता जो शक्य भाग आहे थेरॉटिकल तर आपल्याला याच पद्धतीने आपल्याला पूर्ण करावी लागणार आहे. आता इथं पहा, इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स म्हणजेच याला मराठीमध्ये आपल्याला या प्रकरणाचं मराठीमध्ये नाव म्हणता येईल भागीदारीची ओळख व भागीदारीची अंतिम खाती. भागीदार म्हणजे काय? एखादा व्यवसाय करत असताना एक व्यवसाय ज्यावेळेस एकापेक्षा अधिक व्यक्तींमार्फत म्हणजेच कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50 व्यक्ती एकत्र येऊन जो व्यवसाय करत असतात त्यांना भागीदारी असं म्हटलं जातं. याला पार्टनरशिप असं म्हटलं जातं. या भागीदारी व्यवसायाची वार्षिक खाती म्हणजे आर्थिक वर्ष संपल्यानंतर व्यवसायाचा हिशोब करून घेतला जातो. या पर्टिक्युलर पिरियडमध्ये 12 महिन्याच्या पिरियडमध्ये सदर व्यवसायाला नफा किती झालेला आहे, तोटा किती झालेला आहे, व्यवसायाकडे किती संपत्ती आहे, किती लोकांचं देणं आहे, यालाच आपण फायनल अकाउंट्स असं म्हटलं जातं. हा भाग इथं आपल्याला पाहायचा आहे. तर या प्रकरणामध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे, तुम्हाला प्राथमिक स्वरूपाची माहिती पाहिजे असेल तर खालील प्रमाणे पहा. पॉईंट नंबर 1 प्रस्तावना. इंट्रोडक्शन म्हणजे प्रस्तावना. आता पहा, एकल स्वामित्व व्यवसायाला मर्यादा असतात. म्हणजे एकटा जर व्यवसाय करायला लागला, होल व्यापारी असेल, एक व्यक्ती व्यवसाय करत असेल तर त्याला काही मर्यादा असतात. काय मर्यादा असतात? त्याचं मर्यादित भांडवल असतं, मर्यादित देयता असते, व्यवसाय स्थिरता नसते किंवा विशेषीकरणाचा अभाव असतो. त्यामुळं हा व्यवसाय व्यवस्थित चालवला जात नाही. व्यवसाय सुरळीत होण्यासाठी अनेक कौशल्य असावी लागतात. ती एका माणसाच्या हातामध्ये अंगी असत नाहीत. त्यामुळं जर व्यवसाय उत्तम प्रकारे करायचा असेल तर 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन व्यवसाय मोठ्या प्रमाणात करता येतो. अनेकांचं भांडवल एकत्र करून व्यवसायाच्या कामाची वर्गवारी करून व्यवसाय उत्तम प्रकारे चालवला जाऊ शकतो. म्हणून आपल्याला भागीदारी हा व्यवसाय एकल व्यापारी व्यवसायापेक्षा उत्तम मानला जातो. 2 किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन तो कमी करता येतो, म्हणजे धोका कमी करता येतो. ते भांडवल विभागण्यास तयार असतात. व्यवस्थापन व धोका आणि व्यवस्थापनातील नफा विभागण्यास तयार असतात. त्याला भागीदारी असे म्हणतात.
भागीदारी संस्थेत सहभागी होणाऱ्या व्यक्तीला भागीदार असे म्हणतात. त्या व्यक्तीच्या परस्परातील संबंधांना भागीदारी संस्था म्हणतात. तर अशा पद्धतीने आपल्याला हे फक्त तुम्ही समजून घ्यायचं आहे. आपल्याला परीक्षेमध्ये प्रस्तावना अजिबात विचारली जाणार नाही. त्यानंतर 1.1 हा भाग पाहायचा आहे, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप. भागीदारी संस्थेचा अर्थ आणि व्याख्या हा सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये शक्यतो विचारला जाणार नाही. तरीसुद्धा आपल्याला भागीदारीचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. भागीदारी ही एक व्यवसाय संघटना आहे. ही 2 किंवा जास्त व्यक्तीची संघटना होय. भागीदारीत या सर्व व्यक्ती व्यवसाय करण्याच्या हेतूने आणि व्यवसायातील नफा तोटा आपसात वाटून घेण्याच्या हेतूने एकत्र येतात. अशा पद्धतीने आपल्याला याचा अर्थ सांगता येईल. त्यानंतर भागीदारीची व्याख्या, डेफिनेशन. आता भारतीय भागीदारी कायदा 1932 कलम 4 नुसार सर्वांनी किंवा सर्वांतर्फे एकाने चालविलेल्या व्यवसायातील नफ्याची आपसात वाटणी करण्याचे ज्या व्यक्तीने मान्य केले आहे त्या व्यक्तीच्या परस्परातील संबंधांना भागीदारी असे म्हणतात. आपल्याला भारतीय भागीदारी कायदा 1932 अशा पद्धतीने व्याख्या केलेली आहे. परीक्षेमध्ये सुद्धा जरी व्याख्या विचारली तर रिकाम्या जागासाठी फक्त भागीदारी कायदा केव्हा अस्तित्वात आलेला आहे तेवढंच विचारलं जातं. यामध्ये भागीदारी कायदा 1932 अस्तित्वात आलेला आहे एवढंच विचारलं जातं. त्यानंतर आपल्याला पुढं पाहायचं आहे भागीदारीची वैशिष्ट्ये, म्हणजे फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म. आपल्याला भागीदारी म्हणजे काय हे नीट समजून घ्यायचं असेल तर भागीदारीची वैशिष्ट्ये हे समजून घेतल्यानंतर नेमकी भागीदारी म्हणजे काय हे लक्षात येऊ शकेल. त्यामध्ये भागीदारीची आपल्याला खालील वैशिष्ट्ये सांगता येतील. फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म यामध्ये पहिला आहे ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंट म्हणजे करार. भागीदारीची निर्मिती ही करारातून होते. हा करार लेखी किंवा तोंडी असू शकतो. भविष्यकालीन संघर्ष टाळण्यासाठी भागीदारी करार हा लिखित स्वरूपात असणे हितावह ठरते. या लेखी करारालाच भागीदारी करार किंवा विलेख किंवा पार्टनरशिप डीड असे म्हटलं जातं. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे नंबर ऑफ पार्टनर्स, भागीदारांची संख्या. या भागीदारी संस्थेमध्ये किती भागीदार कायद्यानुसार असावे लागतात याची संख्या निश्चित केलेली आहे. तर भागीदारी संस्थेच्या निर्मितीसाठी कमीत कमी 2 सभासदांची आवश्यकता असते आणि जास्तीत जास्त 50 एवढी सभासद संख्या असू शकते. कंपनी कायदा 2013 सुधारित कायदा 2014 नुसार ही संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. त्यानंतर इथं टेबलमध्ये आपल्याला ॲग्रीमेंट इथं प्रिन्सिपल्स अँड एजंट्स लिहिलेले आहे, पण इथं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. इथं नंबर ऑफ पार्टनर्स हे प्रिंट करायला पाहिजे होतं. इथं 2 वेळा प्रिन्सिपल्स अँड एजंट्स हे छापलेलं आहे.
प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. या ठिकाणी ॲग्रीमेंटच्या खाली सर्वांनी पुस्तकामध्ये दुरुस्ती करून घ्यायची आहे. इथं नंबर ऑफ पार्टनर्स हे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे लॉफुल बिझनेस. लॉफुल बिझनेस याचा अर्थ कायदेशीर व्यवसाय. भागीदारी ही कायद्याने परवानगी असलेल्या व्यवसायाचे संचालन करू शकते. अवैध व्यवसाय हे कायद्याने मान्य नाही. भागीदारी संस्थेच्या व्याख्येतसुद्धा कोणत्याही अवैध संघटनेला मान्यता नाही. म्हणजेच कोणताही व्यवसाय करायचा असेल तर तो कायदेशीर व्यवसाय असला पाहिजे, कायद्याला अनुसरूनच असला पाहिजे. भागीदारी म्हणजे 2 किंवा अनेक व्यक्ती एकत्र येऊन केलेला व्यवसाय म्हणजे भागीदारी. पण हा व्यवसाय कायदेशीर असला पाहिजे, त्याला कायद्याने मान्यता दिली गेलेली असली पाहिजे. कोणत्याही व्यक्तीला वाटेल तो व्यवसाय भागीदारीमध्ये करता येत नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे शेअरिंग ऑफ प्रॉफिट्स अँड लॉसेस. शेअरिंग ऑफ प्रॉफिट्स अँड लॉसेस, नफा तोटा विभागणी. भागीदारीचा हेतू जास्तीत जास्त नफा मिळवणे किंवा कमवणे हा असतो. भागीदारी करारामध्ये नफा किंवा वाटपाचे प्रमाण किंवा नफा तोटा वाटपाचे प्रमाण हे दिलेले असते. सर्व भागीदार हे त्याच प्रमाणात नफा किंवा तोटा वाटून घेतील असे अपेक्षित असते. जर भागीदारी करारामध्ये नफा तोटा वाटपाचे प्रमाण दिले नसेल तर सर्व भागीदार नफा तोटा समान प्रमाणात वाटून घेतील. म्हणजेच या मुद्द्यामध्ये नफा तोटा विभागणी प्रमाण भागीदारामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर पुढचं भागीदारीचे वैशिष्ट्य आहे अनलिमिटेड लायबिलिटी, अमर्यादित जबाबदारी. अनलिमिटेड लायबिलिटी, सर्व भागीदारांची जबाबदारी अमर्यादित असते. सांघिकपणे व वैयक्तिकपणे जोपर्यंत तो स्वतः जवळील पैसे देण्यास समर्थ असेल, म्हणजे जेव्हा व्यवसायातील देणी फेडण्यासाठी व्यवसायाची संपत्ती अपुरी पडत असेल तेव्हा बाह्य देण्याची परतफेड करण्यासाठी भागीदारांच्या वैयक्तिक संपत्तीचाही उपयोग केला जाऊ शकतो. यास अमर्यादित जबाबदारी असं म्हटलं जातं. त्यास अनलिमिटेड लायबिलिटी असं म्हटलं जातं. तर व्यवसायाला देणी जास्त झाली असेल तर भागीदारी व्यवसायाची संपत्ती विकून ही देणी भागत नसतील तर प्रत्येक भागीदाराची वैयक्तिक संपत्तीचा निलाव करून ही देणी दिली जातात. अशा प्रकाराला अमर्यादित किंवा अनलिमिटेड लायबिलिटी असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन याचा अर्थ नोंदणी. भागीदारी संस्थेची नोंदणी ही अनिवार्य नाही, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये 1 एप्रिल 2005 पासून अनिवार्य करण्यात आली आहे. भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार भागीदारीची नोंदणी ही ऐच्छिक आहे. भागीदारी कराराची नोंदणी करणे हे कायद्याच्या दृष्टीने सुरक्षित ठरते. इथं भागीदारी कायदा 1932ला ज्यावेळेस झालेला आहे त्यावेळेस भागीदारीची नोंदणी सरकार दरबारी करणं सक्तीचं नव्हतं, परंतु महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 2005 पासून ज्या भागीदारी संस्था अस्तित्वात आलेल्या आहेत त्या सर्व भागीदारी संस्थांनी सरकार दरबारामध्ये नोंदणी करणे गरजेचं आहे असं कायद्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे.
मात्र 1 एप्रिल 2005 पूर्वीच्या ज्या भागीदारी संस्था आहेत त्या काही संस्था नोंदणी केलेली आहेत, काही अनोंदित संस्था आहेत. त्यानंतर भागीदारीचं पुढचं वैशिष्ट्य आहे जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट, संयुक्त मालकी आणि व्यवस्थापन. संस्थेच्या संपत्तीमध्ये प्रत्येक भागीदाराची मालकी संयुक्त असते. कोणताही भागीदार संस्थेच्या संपत्तीचा उपयोग वैयक्तिक उपयोगासाठी करू शकत नाही. सर्व भागीदारांना समान अधिकार असतात, म्हणून सर्व भागीदार संयुक्तपणे संस्थेच्या व्यवस्थापनाला जबाबदार असतात. म्हणजे भागीदारी संस्थांची मालकी संयुक्त स्वरूपाची असते, व्यवस्थापन हे सगळ्यांनी मिळून करायचं असतं. त्यानंतर भागीदाराचं पुढचं वैशिष्ट्य आहे प्रिन्सिपल अँड एजंट. याला मराठीमध्ये प्रधान आणि अभिकर्ता असं म्हटलं जातं. प्रिन्सिपल अँड एजंट. भागीदारी व्यवसायात सर्व भागीदार प्रधान म्हणजे मालक असतात, प्रधान आणि अभिकर्ता म्हणून किंवा सर्वांच्या वतीने त्यांच्यापैकीच कुणी एक व्यवसायाचे संचालन करू शकतो. म्हणजेच प्रत्येक भागीदार हा संस्थेचा प्रधान, त्याचबरोबर अभिकर्ता या नात्याने कार्य करीत असतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे विसर्जन किंवा डिझोल्युशन. याला विसर्जन असं म्हटलं जातं. भागीदारी संस्था बंद करणे या प्रक्रियेला विसर्जन असं म्हटलं जातं. विसर्जन म्हणजे भागीदारी व्यवसाय बंद करणे होय. कोणताही भागीदार व्यवसाय विसर्जनाकरिता सक्रिय भाग घेऊ शकतो. जर एखाद्या भागीदाराला भागीदारी व्यवसाय बंद करावा वाटला तर तो 14 दिवस अगोदर सूचना देऊन भागीदारी संस्था विसर्जित करू शकतो. भागीदारीचा मृत्यू, निवृत्ती किंवा भागीदारीचा नादार घोषित झाल्यास भागीदारी संस्था विसर्जित होऊ शकते. अशा प्रकारे आपल्याला भागीदारी व्यवसायाची वैशिष्ट्ये किंवा फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म्स हा भाग आपल्याला पाहता येईल. त्यानंतर पुढं आपल्याला पाहायचं आहे भागीदारीचा करार, पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीड हा भाग पाहायचा आहे. पार्टनरशिप म्हणजे त्याच मराठीमध्ये म्हणतात भागीदारीचा करार. भागीदारीच्या लिखित कराराला भागीदारी विलेख किंवा करार असे म्हणतात. यामध्ये भागीदारीच्या अटी व नियम दिलेले असतात, ज्यामुळे संस्थेचे अंतर्गत व्यवस्थापन सुरू राहते. भागीदारांचे आपापसातील संबंध भागीदारी कराराच्या साहाय्यानेच नियंत्रित केले जातात. भागीदारी करार लिखित स्वरूपातच असावा अशी सक्ती नाही. काही वेळा भागीदारामध्ये वाद निर्माण झाल्यास लिखित भागीदारी कराराचा सर्व भागीदारांना उपयोग होतो. भागीदारी लिखित करारात अटी व नियम असतात, त्यामुळे संस्थेचे अंतर्गत व्यवस्थापन सुरळीत चालते. एका अर्थाने भागीदारी संस्थेची ही नियमावली असते. यानंतर आपल्याला भागीदारी म्हणजे काय, भागीदारीचा करार म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. यानंतर पुढं
कंटेंट्स ऑफ द पार्टनरशिप ॲक्ट्स. भागीदारी करारामधील कोणकोणते घटक असतात किंवा भागीदारी करारामध्ये कोणत्या गोष्टी नमूद केलेल्या असतात हे आपल्याला पाहायचं असतं. यामध्ये फर्स्ट, नेम अँड ॲड्रेस ऑफ द फर्म अँड इट्स मेन बिझनेस. भागीदारी संस्थेचे नाव, पत्ता आणि मुख्य व्यवसाय यामध्ये दिलेला आहे. सेकंड, नेम अँड ॲड्रेस ऑफ ऑल पार्टनर्स अँड ड्युरेशन ऑफ द पार्टनरशिप. यामध्ये आपल्याला भागीदारांची नावे, पत्ते आणि भागीदाराचा कालावधी यामध्ये नमूद केलेला असतो. त्यानंतर थर्ड, कॅपिटल कॉन्ट्रिब्युशन ऑफ ऑल द पार्टनर्स. प्रत्येक भागीदारांचं किंवा सर्व भागीदारांचं भागीदारी व्यवसायामध्ये किती भांडवल आहे हे नमूद केलेलं असतं. त्यानंतर फोर, रेशो इन विच प्रॉफिट्स अँड लॉसेस आर टू बी शेअर्ड. या भागीदारी करारामध्ये प्रत्येक भागीदाराचा नफा किंवा तोटा किती आहे हे लिखित दिलेलं असतं. त्यानंतर 5, राईट्स, ड्युटीज अँड लिमिटेशन्स ऑफ द पार्टनर्स. भागीदारांचे अधिकार, कर्तव्ये आणि देयता यामध्ये नमूद केलेले असतात. त्यानंतर प्रोव्हिजन्स रिलेटेड टू ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ एक्सेट्रा ऑफ द पार्टनर. इथं भागीदारीच्या प्रवेश, निवृत्ती, मृत्यू इत्यादी संबंधीची प्रक्रिया या भागीदारी करारामध्ये नमूद केलेली असते. त्यानंतर 7, रेट ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल, लोन, ड्रॉइंग एक्सेट्रा. भांडवलावरती भांडवलावरती व्याज, उचलीवरती व्याज, कर्जावरचं व्याज किती असावं याचाही उल्लेख या भागीदारी करारामध्ये नमूद केलेला असतो. त्यानंतर भागीदाराला दिले जाणारे वेतन किंवा कमिशन. काही वेळेस भागीदारी व्यवसाय चालवण्यासाठी एखाद्या भागीदाराला त्याच्या नफ्याशिवाय पगारसुद्धा दिला जातो. तो पगार किती असावा किंवा विक्रीवरती कमिशन किती असावं याचा उल्लेख या भागीदारी करारामध्ये दिलेला असतो. त्यानंतर सेटलमेंट ऑफ अकाउंट्स ऑन डिझोल्युशन ऑफ द फर्म. भागीदाराच्या व्यवसायाची प्रक्रिया किंवा विसर्जनानंतर खात्याचे हिशोब चुकते करणे, म्हणजे कशा पद्धतीनं विसर्जन प्रक्रिया करायची आहे याच्याही नियम आणि अटी या भागीदारी करारामध्ये दिलेले असतात. त्यानंतर मेथड्स ऑफ सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट्स अमंग द पार्टनर्स. भागीदारीमधील जर वाद किंवा तंटा निर्माण झाला असेल तर तो कशा पद्धतीनं मिटवायचा आहे किंवा त्या तंट्याचं निवारण करण्याची पद्धती कोणती आहे याचाही उल्लेख या भागीदारी करारामध्ये दिलेला असतो. आणि त्यानंतर एनी अदर मॅटर रिलेटिंग टू द कंडक्ट ऑफ द बिझनेस. सर्व भागीदारांना मान्य असलेल्या इतर अटी आणि शर्ती हा भाग या भागीदारी करारामध्ये दिलेला असतो. थोडक्यात आपल्याला भागीदारी करार म्हणजे काय हा भाग इथं आपल्याला समजला असेल. या भागीदारी करारामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश असतो हे भागात आपल्याला पाहिला आहे. आता यानंतर आपल्याला इम्पॉर्टन्स ऑफ पार्टनरशिप डीड. भागीदारी कराराचं महत्त्व व्यवसायामध्ये का आहे हा सुद्धा भाग आपल्याला पाहावा लागणार आहे. पार्टनरशिप डीड is a very important document because it is the written agreement which contains all the terms and conditions of the partnership business. भागीदारी करार हा फार महत्त्वाचा दस्तऐवज आहे कारण हा लेखी करार आहे.
ज्यामध्ये भागीदारी संबंधी सर्व शर्ती व अटी असतात. त्याचबरोबर भागीदारी करारामध्ये भागीदारांचे अधिकार, कर्तव्य, दायित्व याचा समावेश असतो. It forms the basic of natural relationship among the partners. Moreover, partnership deed regulates the rights, duties, and liabilities of all the partners as well as of firm. So, by having partnership deed, partners disputes in future may be avoided. भविष्यात जर भागीदारामध्ये काही वाद निर्माण झाल्यास ते सोडवण्यासाठी या भागीदारी संस्थेचा आपल्या भागीदारी डीडचा किंवा पार्टनरशिप डीडचा उपयोग होत असतो. म्हणून भागीदारी करार लेखी स्वरूपात असावा. भागीदारी करार 1932 नुसार भागीदारी करारावर सर्व भागीदारांच्या सह्या असणं गरजेचं आहे. यानंतर आपल्याला पुढं आता भारतीय पुढं प्रोव्हिजन्स ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार काही तरतुदी केलेल्या आहेत. भागीदारी कायद्यामधील कोणकोणत्या तरतुदी आहेत हे आपल्याला पाहायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा भाग फक्त आपण समजून घ्यायचा आहे. यामध्ये परीक्षेसाठी तुम्हाला विचारणा केली जाणार नाही. पहा, भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार तरतुदी. भागीदारी संस्था उभारण्याच्या वेळी तयार करण्यात येणाऱ्या दस्तऐवजाला भागीदारी करार असे म्हणतात आणि त्यात सर्व शर्ती व अटी समाविष्ट असतात. परंतु भागीदारी कराराच्या अभावी किंवा एखाद्या पदासंबंधी भागीदारीचा करार मौन असेल तर अशा प्रसंगी भारतीय भागीदारी कायदा 1932 मधील तरतुदी लागू होतात. अधिनियम 12 आणि 17 मधील काही महत्त्वाच्या तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत. यामध्ये पहिली तरतूद डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट्स, नफ्याचे वितरण. भागीदारीच्या करारामध्ये नफा वाटपाच्या प्रमाणाचा जो उल्लेख असेल त्या पद्धतीने नफा वाटला जातो. परंतु भागीदारी करारामध्ये जर नफा तोटा विभागणी प्रमाण नमूद केलं नसेल तर अशा वेळेस नफा तोटा विभागणी ही समान पद्धतीने गृहीत धरायची आहे. म्हणजे इक्वल प्रत्येक भागीदाराला सारख्या प्रमाणात नफा वाटून द्यायचा आहे. हा अलिखित करार आहे. त्यानंतर दुसरा आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, उचलीवरील व्याज. काही वेळेस व्यवसायातील भागीदार खाजगी उपभोगासाठी किंवा खाजगी पैसे खर्च करण्यासाठी पैसे घरी घेऊन जातं, त्याला ड्रॉइंग्ज असं म्हटलं जातं. वास्तविक पाहता व्यवसाय हा वेगळा आणि पर्सनल व्यक्ती हा वेगळा आहे. एखाद्या भागीदारानं व्यवसायातील पैसे उचल केले असल्यास त्या सदर भागीदाराला त्या उचलीवरती व्यवसायाला व्याज देणं बंधनकारक असतं. त्याची तरतूद इथं खाली आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. भारतीय भागीदारी कायदा 1932 मध्ये भागीदारांनी केलेल्या उचल रकमेवर व्याज आकारण्यासंबंधी कोणतीही तरतूद नाही. जेव्हा उचल करण्यात आलेली एकूण रक्कम दिलेली असेल परंतु उचल केल्याच्या रकमेच्या तारखा दिलेल्या नसतील तेव्हा व्याजाची आकारणी करताना 6 महिने
एवढा कालावधी विचारात घ्यायचा आहे. म्हणजे उचलीवरलं व्याज करारामध्ये नसेल तर 6 महिन्याचं व्याज आकारायचं आहे. त्यानंतर तिसरी तरतूद आहे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. जर एखाद्या भागीदाराने व्यवसायाला कर्ज पुरवठा केला असेल तर त्यावरचं व्याज या संदर्भात भारतीय भागीदारी कायदा 1932 मध्ये पुढील तरतूद केलेली आहे. भागीदाराकडून घेतलेल्या कर्जावर व्याज. भागीदारी कायद्याप्रमाणे संस्थेने भागीदाराकडून कर्ज किंवा अग्रिम घेतले असल्यास, अग्रिम म्हणजे उचल घेतले असल्यास त्यावर 6% वार्षिक दराने व्याज दिले जाईल. त्यानंतर पुढचं आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल, भांडवलावरील व्याज. भागीदारी करारात जर भांडवलावरील व्याजाचा उल्लेख नसेल तर भांडवलावर व्याज आकारले जात नाही. त्यानंतर 5वी तरतूद आहे सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर. भागीदारांना वेतन किंवा कमिशन. भागीदारी कायदा 1932 प्रमाणे एखाद्या भागीदाराने संस्थेकरिता अतिरिक्त काम केले असेल किंवा अतिरिक्त काम केले असेल तरी देखील कोणतेच प्रकारचे वेतन किंवा कमिशन देण्यात येऊ नये. परंतु जर भागीदारी करारामध्ये यासंबंधी विशेष तरतूद करण्यात आली असेल तर कराराप्रमाणे भागीदारांना वेतन किंवा कमिशन देता येईल. आणि शेवटची तरतूद आहे ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर, नवीन भागीदाराच्या प्रवेशासंबंधी तरतूद. एखाद्या नवीन भागीदाराला सर्व भागीदारांच्या संमतीने भागीदारीमध्ये प्रवेश दिला जाऊ शकतो. जर एखादा नवीन भागीदार व्यवसायात घ्यायचा असेल तर इतर भागीदारांची संमती असल्याशिवाय नवीन भागीदार व्यवसायात घेता येत नाही. अशा प्रकारे आपल्याला भारतीय भागीदारी कायदा 1932 मध्ये तरतुदी स्पष्ट केलेली आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्स याविषयी थोडीशी माहिती पाहणार आहोत. आणि त्यानंतर इथून पुढं आपल्याला प्रॅक्टिकल भाग, हा थेरॉटिकल भाग झाला. प्रॅक्टिकल भाग नंतर आपल्याला पुढच्या तासाला आपल्याला घ्यावा लागणार आहे. तत्पुरती थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. मेथड्स ऑफ कॅपिटल, भांडवल खात्याच्या पद्धती. भागीदारीमध्ये कॅपिटल अकाउंट्स 2 प्रकारचे असतात. एक फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. स्थिर भांडवल पद्धत आणि अस्थिर भांडवल पद्धत. जर फिक्स्ड कॅपिटल मेथड भागीदार वापरत असतील तर इथं फायनल अकाउंट्समध्ये करताना 2 अकाउंट्स असतात, कॅपिटल अकाउंट्स, करंट अकाउंट. आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये कॅपिटल अकाउंट्सच फक्त ओपन केला जातो. आता थोडक्यात तुम्हाला कॅपिटल अकाउंटच्या पद्धती पहा. आपलं आर्थिक वर्ष 1 एप्रिलला सुरू होतं. समजा अ आणि ब 2 भागीदार आहेत. अचं 50,000 रुपये भांडवल आहे, बचं 1,00,000 रुपये भांडवल आहे. ही वर्षाच्या सुरुवातीचं भांडवल आहे. तेच भांडवल वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 मार्चला हे तेवढंच असावं लागतं. म्हणजे एचं 50,000 रुपये असले पाहिजे, बीचं 1,00,000 रुपये भांडवल असावं. म्हणजे इथं वर्षाच्या सुरुवातीचं भांडवल आणि शेवटचं भांडवल ही एकच असलं पाहिजे. त्यास फिक्स्ड कॅपिटल मेथड असं म्हटलं जातं. मध्यंतरी बऱ्याच वेळेस भागीदारातील
भागीदार हे व्यवसायातील पैसे उचलून घेऊन जातात. अशा वेळेस त्याचं भांडवल तेवढ्या रकमेनं कमी करायचं नाही. इतर येणे देणे वैयक्तिक भागीदाराचेही त्याच्या चालू खात्यावर दाखवायचे असतात, म्हणून इथं करंट अकाउंट्स ओपन करावं लागतं, म्हणजे चालू खातं. या प्रक्रियेमध्ये जर फिक्स्ड कॅपिटल मेथड असेल त्यावेळेस कॅपिटल अकाउंट्स म्हणजे भांडवल खातं आणि करंट अकाउंट्स म्हणजे चालू खातं हे दोन्ही खाती उघडावी लागतात. ही पहिली पद्धत झाली फिक्स्ड कॅपिटल मेथड, म्हणजे वर्षाच्या सुरुवातीचं आणि शेवटचं समानच भांडवल असलं पाहिजे. या भांडवलामध्ये बदल होता कामा नये. आता यानंतर आपण दुसरं भांडवल बघूया. दुसरी पद्धत आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. त्याला अस्थिर भांडवल पद्धत, बदलणारी भांडवल पद्धत. इथं समजा अ आणि ब दोन भागीदार आहेत. अचं सुरुवातीचं भांडवल म्हणजे 1 एप्रिलचं भांडवल 50,000 रुपये असेल आणि बचं 1,00,000 रुपये असेल. तर वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 मार्चला एचं भांडवल 25,000 दाखवत असेल, बचं भांडवल 50,000 दाखवत असेल, तर हे भांडवल कमी का झालेलं आहे? तर याचा अर्थ अनं पूर्ण 12 महिन्याच्या कालावधीमध्ये 25,000 रुपये उचल केलेली आहे, म्हणजे त्याचं भांडवल कमी झालेलं आहे. आणि बनं 50,000 उचल केलेली आहे, म्हणजे त्याचं भांडवल 50,000 कमी झालेलं आहे, म्हणजे इथं बदललेलं भांडवल आहे. असा जो प्रकार असतो त्याला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असं म्हटलं जातं. आणि सर्वसाधारणपणे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचाच उपयोग करून आपल्याला उदाहरण सोडवावं लागत असतं. यामध्ये फक्त भांडवल खातं कॅपिटल अकाउंटच एकच अकाउंट्स आपल्याला वार्षिक खाती तयार करावं लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. पुढच्या तासाला सर्वांनी पाठीमागे मी सांगितलेलं आहे ट्रेडिंग अकाउंट्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आपण पाहणार आहोत. त्या प्रत्येक ॲटमचा मराठीतला अर्थ समजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला काही ॲडजस्टमेंट सांगितलं जातील. त्यानंतर प्रॅक्टिकल भाग जो आहे, प्रॉब्लेमचा भाग, हा आपल्याला सुरू केला जाईल. तर ठीक आहे, आज आपण इथंच थांबूया. गुड बाय.